महाराष्ट्र राज्य प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे। राज्य सरकारने तब्बल 25 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून या निर्णयामुळे प्रशासनात नव्या ऊर्जेचा संचार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या बदल्यांमध्ये विशेषतः छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांतील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचा समावेश आहे। त्यामुळे अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत, तर काही महापालिकांमध्ये नवीन नेतृत्वाची नियुक्ती करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी स्तरावर पाहिल्यास छत्रपती संभाजीनगर येथे विनय गौडा GC यांची नियुक्ती करण्यात आली। नागपूर जिल्ह्याची जबाबदारी आता कुमार आशीर्वाद यांच्याकडे असेल, तर कोल्हापूरसाठी डॉक्टर विजय राठोड यांची निवड करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्याची धुरा कार्तिकेयन S यांच्याकडे सोपवण्यात आली। चंद्रपूरमध्ये वसुमना पंत, लातूरमध्ये डॉक्टर भारत बस्तेवाड, बुलढाण्यात डॉक्टर प्रवीण कुमार देवरे आणि गोंदियामध्ये डॉक्टर मंगेश गोंदवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महापालिका आयुक्त पदांवरही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगर मनपामध्ये अमोल एडगे यांची नियुक्ती झाली, तर कोल्हापूर मनपासाठी डॉक्टर राजेंद्र भारुड यांची निवड झाली। अमरावतीमध्ये वर्षा लड्डा, सांगली, मिरज, कुपवाडमध्ये संजिता मोहपात्रा आणि जालनामध्ये अंजली शर्मा यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली। याशिवाय अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची विविध विभागांमध्ये बदली करण्यात आली आहे। काहींना महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी देण्यात आली आहे, तर काहींना जिल्हा परिषद आणि मनपामध्ये प्रमुख पदांवर नेमण्यात आले आहे। या व्यापक फेरबदलामुळे राज्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि जनतेकेंद्रित होण्याची अपेक्षा आहे। आता नव्याने नियुक्त झालेले अधिकारी आपल्या कामगिरीतून काय बदल घडवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, मुंबई।